नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो, मी राजभाऊ उगले. मित्रांनो, आज 28 मार्च 2026 आहे. हा व्हिडिओ आपण रात्री बनवत आहोत, परंतु मित्रांनो पुढील 4 दिवसाचा हवामान अंदाज आपण यामध्ये सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा. मित्रांनो, ही भारतीय उपग्रहामार्फत मिळालेली जी प्रतिमा आपल्याला आहे, या प्रतिमेचं थोडक्यात आपण विश्लेषण करू. या ठिकाणी एक WD सक्रिय आहे आणि आपण सातत्याने सांगत आहोत मित्रांनो, मध्य पश्चिम आशियामधून जे काही WD भारतावर येत आहेत, हे भारतावर जबरदस्त इफेक्ट टाकत आहेत. मित्रांनो, हजारो किलोमीटर दूरवरून प्रवास करून हे बाष्पयुक्त ढग देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये, यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, अगदी महाराष्ट्र, मध्य प्रदेश पर्यंत पावसाची ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. महाराष्ट्राचा मित्रांनो नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक हा उत्तर महाराष्ट्र यामध्ये डॅमेज होणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये मित्रांनो पावसाची ऍक्टिव्हिटीज या WD मुळे वाढणार आहेत. मित्रांनो, खाली दक्षिणेकडून सुद्धा अरबी समुद्रातून बाष्पयुक्त हवा महाराष्ट्रात शिरकाव करत आहे. त्यामुळे कर्नाटकची उपराजधानी मंगळूर या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. मित्रांनो, या सर्व गोष्टीच्या आपण महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मॉडेलच्या आधारे कशा पद्धतीनं देशात आणि महाराष्ट्रात पाऊस होईल त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊ. हे मित्रांनो GFS मॉडेल आहे. महाराष्ट्रात अगदी WDचा कशा पद्धतीनं असर होत आहे हे लाईव्ह आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. सॉरी अगदी महाराष्ट्रात सर्व वातावरण हे या ठिकाणी ग्रीन आपल्याला पाऊस दाखवत आहे. त्यानंतर ECMWचं सुद्धा मॉडेल हे महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या WD मुळे होणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अंदाज व्यक्त करणे म्हणजे घाबरवणे नव्हे, तर शेतकऱ्यांना सतर्क करणे, सावध करणे हा एकमेव उद्देश आहे. मला वाटतं याचा पॉझिटिव्ह शेतकऱ्यांनी घ्यावं. ठीक आहे, वाईट त्याचे काही इफेक्ट होत असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करता त्याच्यातून चांगलं कसं आपल्याला घेता येईल याचं सातत्याने प्रयत्न करणं गरजेचे आहे. त्यानंतर मित्रांनो, हे कोला नावाचं एक गुजराती मॉडेल आहे. ECMWचं त्या मॉडेलच्या आधारे आपण ही सुद्धा देशातील आणि राज्यातील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज पाहू. मित्रांनो, थोडस नेटचा प्रॉब्लेम आहे, परंतु हा WD मित्रांनो या भागात पूर्णपणे येत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, घाटावर आणि मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. अगदी राज्याचा जर विचार केला, हा WD पहा मित्रांनो, हा WD या ठिकाणी येणार आहे आणि त्याचा राज्यावर कसा पद्धतीने परिणाम होत आहे हे आपण त्या घाटावर मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज तयार होणार आहेत. या सर्व गोष्टी पूर्वेकडे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत. महाराष्ट्राच्या नकाशाचा जर आपण विचार केला तर मित्रांनो, महाराष्ट्रात कशा पद्धतीने पाऊस असेल, या ठिकाणी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक उत्तर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी. मित्रांनो, या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरला थोड्याशा प्रमाणात कमी असतील, परंतु या साईडनं घाटावर आणि पुणे विभाग, अहिल्यानगर, सांगली, सातारा या परिसरात पावसाच्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा रीतीनं पुढील 4 दिवसाचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त केला. मित्रांनो, हे सर्व विश्लेषण माझं वैयक्तिक आहे. अधिक माहितीसाठी IMD ला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.